नमस्कार, मी अर्चना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आहे वटपौर्णिमा. तर आमच्या येथील ग्राउंडवरचाच मी वटपौर्णिमेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर वटपौर्णिमेच्या निमित्तानं इथं सर्व महिला जमलेल्या आहेत. सर्वांनी पूजेचं साहित्य घेऊन आलेले आहेत पूजा करण्यासाठी. आणि इथं जवळच आमच्या घराच्या मोठा पॅव्हलियन ग्राउंड आहे. तर तिथं भरपूर वडाची झाडं आहेत. प्रत्यक्ष तुम्ही बघा. तर वटपौर्णिमे दिवशी कसं प्रत्येक गावची पद्धत वेगवेगळी असते. कुणाच्या म्हणजे गावामध्ये उपवास निरंकार करतात, तर कुणाच्या गावात खिचडी खाऊन. तर बऱ्याच ठिकाणी कसं वटपौर्णिमा आपला म्हणजे वडाची पूजा होईपर्यंत उपवास करायचा. तिथून पुढं त्या पोळ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि उपवास सोडायचा. पण इथं आपण कशा पद्धतीची पूजा करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पूजेसाठी साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे. तर आता हल्ली कसं नवीन लग्न झालेल्या मुलींना काय माहिती नसतं पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहेत. आणि ज्यांच्या घरी आपल्या म्हणजे जुन्या पूर्वीच्या बायका असतील त्यांना सर्व माहिती असते. पण आपल्याला आज पूजेसाठी काय काय लागणार आहे. एक तांब्या भरून पाण्याचं लागणार आहे. पुन्हा पंचामृत लागणार आहे. केळी, आंबा किंवा फणस यापैकी तुम्ही काहीही घेतलं तर चालेल. आणि आपण ज्यावेळी वडाची पूजा करतो त्यावेळी प्रथमतः आपण अगोदर वडाला पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पंचामृत घालायचं आहे. पंचामृत घातल्यानंतर पुन्हा आपण पाणी घालून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर उदबत्तीने ओवाळायचं आहे आणि कापूर लावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर का ओटी आणली असेल तर ती ओटी ठेवायची. त्या ओटीबरोबर आंबा, केळी, फणसाची गरी जे काय तुमच्याकडे असेल ते तुम्ही ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आपण दोरा बांधायचा झाडाला आणि मनोभावे मनातल्या मनात आपण पूजा करायची, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे म्हणून. आणि याच्यानंतर मग हा दोरा बांधून आपण ह्या दोऱ्याचे 7 वेळे आपण त्याच्या भोवतीनं 7 प्रदक्षिणा घालायचे आहेत. आणि आपण दक्षिणाही ठेवायचे. आता आपण दक्षिणा आंबे आपण घेऊन येतो, त्यामुळे इथं लहान लहान मुलंसुद्धा भरपूर जमलेले आहेत. पूजेच्या अगोदरच ती म्हणजे फळं आणि पैसे घ्यायला यायला लागलेत. तर आम्ही त्यांना सांगितलं आमची पूजा होऊ दे. पूजा झाल्यानंतर जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ते घ्या, फक्त 5 मिनटं तुम्ही थांबा. तर ती मुलं थांबलेली आहेत आता. तर ही मुलं वाटच बघायला लागले त्यांची पूजा कधी होते आणि आंबे आम्ही कधी घेतोय असं त्यांना झालंय. तर आता आपण ज्यावेळी वडाला म्हणजे वडाची पूजा करतो त्यावेळेला आपण 5-5 काळे मणीसुद्धा आमच्या इकडं कोल्हापूरला अशी पद्धत आहे. ती 5-5 काळे मणी आपण प्रत्येक सुवासिनीने वडाच्या झाडाला बांधायची. आणि वडाच्या झाडाला बांधून झाल्यानंतर दुसऱ्या एका म्हणजे आपण सुवासिनीला ते 5 मणी तिच्या गळ्याच्या मंगळसूत्रामध्ये गळ्यातल्या बांधायचे. तर असं आम्ही सासवा-सुनांनी एकमेकींच्या गळ्यामध्ये हे 5-5 मणी असे बांधलेले आहेत. आणि जर दुसरी एखादी सुवासिनी असेल तर आपण तिच्या गळ्यामध्ये सुद्धा बांधायचं. तर पूजा झाल्यानंतर आपण असा प्रत्येकीच्या एकमेकीच्या ओटीमध्ये आपण हळदी कुंकू देऊन असं ओटी भरायची आहे.
मग आम्ही पण तसं चेंज केला एकदा चालत ना ते अभिषेक दिला तुम्हाला घेतला तर आता आमची पूजा पूर्ण झालेली आहे आणि ह्या दुसऱ्या महिला आलेल्या आहेत पूजेसाठी. यांनी खूप छान पद्धतीनं पूजा केल्यात आणि मस्तपैकी एका लाईनच फिरतात. तर आपला असं म्हणजे सगळ्यांच्या एकमेकींच्या सहवासामध्ये वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही आपल्याला. तर हा आहे पॅव्हलियन ग्राउंड. खूप मोठा असा हा ग्राउंड आहे. तर आता आम्ही घरी आल्यानंतर तिथली पूजा झाल्यानंतर घरी येऊन आपण तुळशीचीही पूजा करायची. आपण तुळशीलाही हळदी कुंकू पंचामृत घालायचं. आपण तुळशीची म्हणजे असं फळ ठेवून अशी ओटी भरायची. तर आम्ही घरी आल्यानंतर तिघीनं तुळशीची ओटी भरली, प्रदक्षिणा काढली. आणि तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.